Hello, my dear friends. Welcome to my YouTube channel. How are you? I hope all of you are happy and healthy. तर बघा मित्रांनो, आज आपण 10चे फॉर्म बघायचे आहे आपल्याला. त्यामध्ये व्हर्बचा फॉर्म नेमका कसा पुट करायचा. इफ आणि अनलेस सेंटेन्स असेल किंवा मग साधे सेंटेन्स असेल, त्यामध्ये नेमका व्हर्बचा फॉर्म कसा आपल्याला पुट करायचं. त्यामध्ये आपण आता इथं काही सेंटेन्सेस घेतलेले आहे, तर आपण ते बघणार आहोत एकदम साध्या पद्धतीने. तर बघा इथं काही सेंटेन्सेस आहेत. जसं इथं आहे, इफ आय फिल इन द ब्लँक्स टू मार्केट आय शॅल बाय अ नंबर ऑफ थिंग्स. हिअर द मिनिंग अ नंबर ऑफ थिंग्स म्हणजे केवळ काही नंबर्स नसून तर काय येणार आहे इथं, खूप साऱ्या वस्तू म्हणजे मेनी थिंग्स. ओके, अ नंबर्स ऑफ ऑफ थिंग्स मीन्स. बघा इथं ऑप्शन दिलेले आहे, वेंट, गोईंग, गो अँड गोज. बघा जेव्हा असे सेंटेन्स असेल, इफ असेल सेंटेन्समध्ये आणि किंवा सेकंड सेंटेन्स जर साधा भविष्यकाळ जेव्हा असेल, आय शॅल बाय अ नंबर ऑफ थिंग्स, इथं साधा भविष्यकाळ आहे, तेव्हा फर्स्ट सेंटेन्समध्ये आपल्याला साधा वर्तमान काळच इथं घ्यायचा असतो किंवा साधा वर्तमान काळ इथं येतो. त्यामुळे इथं काय येणार आहे, इफ आय समोर काय येणार आहे इथं, गो. इफ आय गो टू मार्केट आय शॅल बाय अ नंबर ऑफ थिंग्स. हे एवढी लक्षात ठेवायची गोष्ट आहे की इफ जर सेंटेन्समध्ये असेल किंवा हाच रूल आपल्याला अनलेसला सुद्धा लागू पडणार आहे. पुढील सेंटेन्स जेव्हा अनलेस येणार आहे तेव्हा, की फर्स्ट सेकंड सेंटेन्स जर भविष्यकाळात असेल, साधा भविष्यकाळ असेल, तर फर्स्ट सेंटेन्स हे जे असेल ते साध्या वर्तमान काळामध्ये असते किंवा साधा वर्तमान काळ आपल्याला तिथं घ्यावा लागतो. जसं इथं आहे आपल्याला इफ आय आणि नंतर काय येणार आहे, गो. म्हणजेच काय, आय समोर आपल्याला गो घ्यायचं आहे. वेंट किंवा गोईंग किंवा गोज येणार नाही. देन आता सेकंड सेंटेन्स परत इफचंच आलेलं आहे. इफ ही फिल इन द ब्लँक्स हार्ड ही विल स्कोअर मोअर. बघा इफ ही म्हटलेलं आहे, परत ऑप्शन दिलेला आहे स्टडी, स्टडीज, स्टडीड अँड इज स्टडी. तर जर करेक्ट काय येणार आहे, आताच आपण रूल बघितलेला आहे. सेकंड सेंटेन्स जे आहे आपला आता साधा भविष्यकाळ आहे, सिम्पल फ्युचर टेन्स आहे. त्यामुळे इथं काय येणार आहे, ही इफ ही आणि ही असल्यामुळे आपल्याला काय घ्यायचं आहे इथं, स्टडीज, साधा वर्तमान काळ. परत आता थर्ड सेंटेन्स, अनलेस यू फिल इन द ब्लँक्स हार्ड यू विल नॉट गेट मनी. वर्किंग, वर्क, वर्कड अँड हॅज वर्क. बघा अनलेस यू येणार आहे, अनलेस यू, त्यामुळे इथं काय येणार आहे, वर्क. हा सुद्धा सेकंड जे सेंटेन्स आहे हे हा आपला सिम्पल फ्युचर टेन्सचा आहे, म्हणून आपल्याला इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स घेतलेला आहे. यू समोर आपल्याला वर्क घ्यायचं आहे. देन नेक्स्ट आहे, वी मस्ट वेट until the invigilator fill in blank the question papers. ऑप्शन आहे गिवन, वुड गिव, विल गिव अँड गिव्ज. तर हिअर इथं काय येणार आहे, गिवन आहे, वुड गिव आहे, तर इथं येणार आहे आपल्याला गिव्ज. इन्व्हिजिलेटर जो आहे हा सिंग्युलरमध्ये आहे. इन्व्हिजिलेटर म्हणजेच काय, तो निरीक्षक, आणि त्याला काय येणार आहे इथं, गिव्ज. वी मस्ट वेट अंटिल द इन्व्हिजिलेटर गिव्ज द क्वेश्चन पेपर्स. देन नेक्स्ट सेंटेन्स, द अर्थ फिल इन द ब्लँक्स राऊंड. आता हे तर एकदम सोपं आहे, आपल्या सर्वांना माहीतच आहे, द अर्थ इज राऊंड. जे त्रिकालवादी सत्य आहेत ते आपल्याला ते तसेचे तसेच घ्यायचे असतात. म्हणजे इथं काय येणार आहे, द अर्थ इज राऊंड, पृथ्वी काय आहे, गोल आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स, गोट्स फिल इन द ब्लँक्स ऑन ग्रास. लिव्ड, लिव्ज, लिव्ह ऑर लिव्हिंग. इथं काय येणार आहे, लिव्ह. बघा आणखीन एक जो नियम आहे तो गोट्स. इथं गोट्स जो आहे हा सब्जेक्ट, गोट्स म्हणजे बकऱ्या, त्या काय आहे इथं प्ल्युरल फॉर्ममध्ये आहे, म्हणजे काय अनेकवचनी आहे. तर जेव्हा सब्जेक्ट हा अनेकवचनी असतो तेव्हा जो व्हर्बचा फॉर्म येत असतो तो काय येत असतो, हा सिंग्युलरमध्ये येत असतो. म्हणजेच इथं आपल्याला सिंग्युलर म्हणजे इथं आपल्याला यस किंवा इयस लागणार नाही. म्हणजे जसं इथे यस दिलेलं आहे तसं इथं आपल्याला यस न घेता आपल्याला काय घ्यायचं आहे, ओनली लिव्ह घ्यायचं आहे, LIVE, लिव्ह. Then next, she fill in the blanks tea every morning. Take, takes, taking and taken. परत आता सी हा सिंग्युलर आहे त्यामुळे, आणि हे सेंटेन्ससुद्धा काय आहे, हे सिम्पल प्रेझेंट टेन्सचं आहे, त्यामुळे इथं येणार आहे टेक्स. जसं आपण वर बघितलं तर गोट्स हा प्ल्युरल होता म्हणून आपण इथं
सिंग्युलरमध्ये व्हर्बचा फॉर्म घेतला होता, तसंच इथं जो हा आपला सब्जेक्ट जो आहे हा काय आहे, सिंग्युलर आहे, म्हणून आपण इथं व्हर्बला यस किंवा यस लागतो, म्हणजे इथं काय येणार आहे, यस टेक्स. द नेक्स्ट सेंटेन्स 8 नंबर. द चॅनल ऑफ पलक ब्लँक इंडिया अँड श्रीलंका. डिव्हाइड, डिव्हायडेड, हॅज डिव्हायडेड अँड डिव्हाइड्स. हिअर ऑल्सो काय येणार आहे इथं, डिव्हाइड्स. ऑप्शन नंबर 4. देन नंबर 9. इंडिया fill in the blanks between Pakistan and Bangladesh. Lying, lies, lied, led, had led. हिअर काय येणार आहे, लाईज. इंडिया लाईज बिटवीन पाकिस्तान अँड बांगलादेश. हिअर द मिनिंग लाईज मीन्स काय होते, रिमेन किंवा राहणे. देन लास्ट वन. I fill in the blanks that you have got a new car. I have heard, am hearing, was hearing or hear. करेक्ट काय येणार आहे इथं, हिअर. बघा लास्ट एक सेंटेन्स आपलं राहिलेलं आहे, ते तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्यासाठी ठेवते. यू विल गेट अ शॉक व्हेन यू फिल इन द ब्लँक्स द लेटर. तर रीड, रीडिंग, इज रीडिंग और हॅज रीड काय येणार आहे ते तुम्हाला सांगायची आहे. ही एक फिल इन द ब्लँक्स तुमच्यासाठी रिमेंड केलेली आहे, मी राहू दिलेली आहे. तर बघा अशा प्रकारे आपण हे 10 सेंटेन्स बघितलेले आहे. आय होप तुम्हाला हे जे काही छोटे मोठे रूल्स असतील ते समजलेले असतील. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड चॅनल. थँक्यू.